नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत आता हे बाहेर आलेले असतात. तर अद्वैत तिला म्हणत असतो की जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर मी तुला गाडीवरून पाडेल बर का. त्यावर आता लगेच आता कला म्हणते की हे बघ, मी काही एकटी पडणार आहे का, तुला घेऊनच पडेल, मी काही तुला घाबरत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की बघू ना, म्हणजे बस ना गाडीवर, आणि काय म्हणालीस तू घाबरत नाही म्हणून. आता अद्वैत कलाची जिरवण्यासाठी मस्त फास्ट अशी स्पीडने गाडी काढतो. तेव्हा कला ही जोरात ओरडते की चांदेकर, आणि आता कला सुद्धा अगदी अद्वैतच्या अगदी पिठीमध्ये अगदी असे हात धरते, त्याला घट्ट अशी आवळून ठेवते. तर अद्वैतला खूपच छान वाटत असतो आणि तो गाडी फास्ट स्पीडने काढत असतो आणि कला ही खूप घाबरून त्याला चिटकलेली असते. तेव्हा अद्वैत हसत असतो की डरपोक खरे, अगं कशी घाबरलीस, आणि तू तर म्हणाली होती की घाबरत नाही म्हणून. तेव्हा आता कलाने अद्वैतला दोन्ही हाताने आवळलेलं आहे हे बघता अद्वैतचं लक्ष जातं. तेव्हा कला लगेच स्वतःचे हात लगेच घाईने मागे काढून घेते. तेव्हा मात्र आता अद्वैत तिला लगेच म्हणतो की अति आगाऊ, एकही चान्स असा सोडू नको माझ्या जवळ येण्याचा. तेव्हा मात्र आता कला सुद्धा म्हणते की काय रे, तू एवढा कोण लागून गेला की मी तुझ्या जवळ येण्यासाठी चान्स शोधते म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस, मग हे असं कशाला केलंस. तर कला म्हणते की असं कसं म्हणजे, असं काय केलं मी. तर लगेच अद्वैत म्हणतो की असं म्हणजे, म्हणून तो आता अद्वैत तोंड वाकडं करून दाखवतो. तर कलाला हसू येतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ग हसतेस काय, कोणत्या गोष्टीची मस्करी करायची आणि कोणत्या गोष्टीची करायची नाही, इतकं साधं सुद्धा तुला नाही कळत का. तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो ना, तुला सुद्धा खूप काही कळतं, देवाने तर तुला डोकं दिलेलं आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो मी सर्वज्ञानी आहे, मला तुझ्यापेक्षा जरा अक्कल जास्तच आहे. तेव्हा कला म्हणते की असं मला नाही वाटत. तर अद्वैत म्हणतो की हो तुला वाटणार तर नाही, कारण देवाने तुला तेवढी अक्कल तर दिलेली नाही. तेव्हा कला म्हणते की तू जरा आत्तीच बोलतोय. त्यानंतर आता ही नैना इकडे आबा केव्हा देवघराच्या बाहेर जातील, म्हणजे त्यांच्या खोलीतून, आणि कधी मी त्यांच्या त्या तिजोरीतून पैसे घेईल असं हिला झालं तर असतं, म्हणून ती घाईने खाली येते. आणि नेमकं देव तरी काय परीक्षा घेतो, आज तर आबा जाण्यासाठी उशीर करतात, म्हणून आबा केव्हा जातील याची ती वाटच पाहत असते. खाली किचन जवळ येते आणि एऱ्या झाऱ्या मारत असते. तर अंजू नैनाला बघून विचारते की ताई, काही हवं आहे का तुम्हाला. तेव्हा नैना म्हणते की नाही नको आणि थँक्यू, आणि आबा केव्हा जातील याची वाटच पाहून असते. आणि तेवढ्यात आबा बाहेर येतात. अंजूला आवाज देतात की अंजू, मी देवळामध्ये जाऊन येतो, म्हणून आबा आता जायला निघतात. तेव्हा आता नैनाला तर आनंद खूप होतो आणि तिचं अंजूकडे लक्ष जातं. अंजू सुद्धा आता येथे उभी आहे, तिला मात्र आता कुठेतरी पाठवायला हवं, म्हणून आता नैना अंजूला आवाज देते की अंजू अगं जरा इकडे ये. तेव्हा अंजू लगेच नैनाकडे येते. तेव्हा अंजू विचारते की काय झालं, काय करायचं. तर नैना म्हणते की हे बघ, इस्त्रीचे कपडे आलेले आहेत, त्यातील माझ्या ज्या काही साड्या आहेत ना त्या काढ आणि माझ्या कपाटामध्ये नेऊन ठेव. तेव्हा अंजू म्हणते की हो ताई साहेब. तेव्हा आता अंजू बाजूला गेल्यानंतर मात्र नैना लगेच घाईने आबांच्या रूमचा दरवाजा उघडते आणि घाईने आबांच्या रूम मध्ये येते. तिला आता कपाट उघडल्यानंतर चावी सुद्धा तेथे सापडते आणि लगेच ती आबांची ती तिजोरी उघडते आणि खूप काही पैसे त्यात असतात. तर घाईने नैना आता त्यातील काही पैसे घेते आणि पैसे आपल्या बॅग मध्ये ठेवते आणि घाईने पुन्हा आहे तशी कुलूप लावून घेते आणि चावी मात्र तेथे ठेवते आणि कपाट लावून घेते. तेव्हा मात्र आता नैना विचार करते की चोरी जर झाली आणि मग तमाशा झाला आणि जर झडती झाली तर मग आता काय करणार. परंतु नाही, कुणाला काही कळायच्या आतमध्ये मला हे पैसे सौरभला देऊन टाकावे लागतील, म्हणजे मी अडकण्याचा काही प्रश्न तर येणार नाही. नैना आपलं जे काही पॉकेट आहे तर अगदी घाईने पदरात लपवते आणि अगदी चोर पावलाने ती इकडे तिकडे अगदी रूमकडे येत असते. तेव्हा मात्र आता रोहिणीचं लक्ष जातं. रोहिणी विचार करते की ही नक्की काय करत असेल, अशी काहीतरी ही लपवत का गेली असेल, नक्की हिचं काय चाललं असेल, म्हणून रोहिणीला संशय येतो. रोहिणी विचार करते की नाही, मला तर आता शोधायलाच हवं, काहीतरी पाहायलाच हवं. तेव्हा मात्र आता नैना रूम मध्ये येते आणि ते जे काही तिच्या पॉकेटमधील पैसे आहेत तर ते बाहेर काढते आणि यात मात्र ठेवायला नको, आणि जर हे पैसे मी या पर्स मध्ये ठेवलेत आणि ते कोणी बघितले तर एवढे पैसे कसे, म्हणून प्रॉब्लेम होऊ शकतो, यात हे पैसे ठेवायला नकोत, म्हणून आता ती कपाटामध्ये अगदी कपड्यांच्या खाली ते पैसे लपवते. त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि कला हे खऱ्यांच्या मिसळीवर येऊन पोहोचतात. तर दिनकरचं लक्ष जातं. कला आणि अद्वैत गाडीच्या खाली उतरतात. तर लगेच कला ही बाबांकडे येते. तेव्हा आता दिनकर म्हणतो की कला अगं काय ग, आज तुम्ही तर जोडीने दोघे सुद्धा, सर्व काही ठीक तर आहे ना. तर कला म्हणते की हो बाबा, आम्ही दोघंही येथे मिसळ खायला आलो. हे ऐकून तर आता दिनकरला खूप असा आनंद होतो. दिनकर म्हणतो की काय मिसळ खाण्यासाठी आलात आणि आज इथे स्टॉलवर. तेव्हा आता दिनकर
दिनकरला असा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर लगेच तो कलाला म्हणतो की हे बघ कला, अगं तू काही असं तुझ्या ह्या हौशी तू अद्वैत रावावर असं लादू नको. तू त्यांना घेऊन येते स्टॉलवर आलीत का मिसळ खाण्यासाठी? अगं त्यांना असं रस्त्यावर उभं राहून खाण्याची सवय असेल का ग? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही नाही अहो मिस्टर खरे, ऍक्च्युली कसं की मलाच मिसळ खायची होती म्हणून मिसळ खाण्यासाठी आम्ही इथे आलो आणि मीच तिला म्हटलं होतं की आपण जाऊयात म्हणून. तेव्हा आता अद्वैतच्या तोंडचं ऐकून मात्र आता दिनकरला आनंद होतो. दिनकर म्हणतो की वाव, खरंच वा, मग तर खूपच झाक झालं. चला बरं, गरमागरम मी तुम्हाला मिसळ खायला घालतो. अस्सल कोल्हापुरात मिसळ आणि थंडीमध्ये अगदी नाद करायचा नाही अशी, म्हणून तो टेबल साफसफाई करतो. तर कला ही अद्वैतला म्हणते हे बघ आदर्श स्टॉलवरची आदर्श मिसळ खाऊन बघ. त्यावर आता तिला अद्वैत म्हणतो की हे बघ पतंगाचा सीझन आहे म्हणून लगेच पतंग उडवायला जाऊ नको. तू कितीही पतंग उडवला ना तरी फिरकी ही माझ्या हातात असते. त्यावर आता कला म्हणते की जास्त बोलू नकोस, माझ्या बाबांचा स्टॉल आहे तो, मी तुझी मिसळ तिखट करायला लावेन त्यांना. तर दिनकर हे ऐकतो आणि कलाला म्हणतो की कले शांत हो, आणि अद्वैतला म्हणतो की जावे बापू या बरं, बसा बरं तुम्ही इथे. तर दिनकर कलाला म्हणतो की अगं तू पण काही पण बोलशील का, ते माझे जावई बापू आहेत आणि तू म्हणाले ते बोलशील का, जा बरं बस बरं तिथे. तेव्हा कला म्हणते की नाही चला मी सुद्धा येते मिसळ बनवायला, म्हणून ती पदर सावरते आणि तयार करायला निघते. तर दिनकर म्हणतो की मी तुला सांगितलं ना, जा बरं बस तेथे, जास्त काही शहाणपणा करू नकोस, बस बरं तिकडे. तेव्हा दिनकर लगेच त्या दोघांना गरमागरम अशी मिसळ आणून देतो. तर अद्वैत सुद्धा खुश होतो आणि कला सुद्धा. तेव्हा अद्वैत अगदी आवडीने एक घास घेतो आणि एक घास खाल्ल्यानंतर म्हणतो की वाव, खरंच कमाल, एकदम एकच नंबर, अगदी कमालच केली. तेव्हा दिनकर खुश होतो. दिनकर म्हणतो की नक्की ना तुम्हाला आवडली ना? तर अद्वैत म्हणतो की हो हो. तेव्हा कला सुद्धा म्हणते की आवडली ना तुला, वाव खरंच. आणि तेवढ्यात अद्वैतला ठसका लागतो. तर लगेच कला म्हणते की बाबा पाणी द्या बरं, आणि ती अद्वैतची पाठ चोळत असते, अद्वैतला वर बघायला सांगत असते आणि दिनकर पाणी घेऊन येतो. तेव्हा कला ही त्याच्या पाठीमध्ये मारत असते, म्हणजे असं थापडल्यासारखं. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं अगं जरा हळूच, असं मारतेस कशाला? तेव्हा कला म्हणते की अरे मग ठसका जातो, अन्न नलिकेमध्ये काहीतरी कणसा अडकला असेल अन्नाचा, तो खाली जातो, त्यामुळे तू वर बघ, पाणी पी हळूहळू, अगदी एक एक घोट असा पी. तेव्हा अद्वैतला खूप असा आनंद होतो आणि वाव, खरंच खूप झणझणीत आहे. तर आता दिनकर ग्लास जेवायला जातो. तर अद्वैत म्हणतो की काही झालेलं नाही. तर कला म्हणते की अरे जरा हळूच खा. तर अद्वैत म्हणतो की काही नाही. तेव्हा कला म्हणते की काही नाही अहो, त्याला कटाचा ठसका लागला असणार. तेव्हा दिनकर आता दोघांना पाहत असतो. तर अद्वैत म्हणतो की वाव, खरंच खूप छान. तर कला म्हणते की लिंबू दे ना चांदेकर थोडस. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, तुझं दुकान आहे, तू मागून घे. तेव्हा कला म्हणते की नाही, अरे दे ना, अरे मला तुझ्याच ताटातील हवं आहे. तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांच्या जोडीने अगदी मिसळीवर अगदी ताव मारत असतात. तर दिनकर अगदी खुश होतो आणि डोळे भरून या दोघांना पाहत असतो. तर कला ही त्याला खुणवत असते की हो ना बाबा, खरंच खूप छान अशी ही म्हणजे मिसळपाव आहे. तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत अगदी खुश होऊन ती मिसळ खात असतात. तेव्हा आता खाऊन झाल्यानंतर कला ही म्हणते की चांदेकर, अरे तुला केवढा घाम आलेला आहे? तर अद्वैत म्हणतो की घाम तर यायलाच हवा, मिसळ खातोय, घाम जर नाही आला तर मिसळ काय खाल्ली? तुमचा स्टॉल आहे आणि अगं तुला माहिती असेल सगळं काही. तेव्हा अद्वैत अगदी आवडीने मिसळ खात असतो आणि कला ही एकटक त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की वाव, खरंच खूप मज्जा आली. तेव्हा अद्वैत आणि कला हात धुवायला जातात. तर कला ही मग्ग्यामध्ये पाणी घेते आणि अद्वैत सुद्धा हात करतो. तर कला म्हणते की जरा लांब थांब, अरे असं हातावर हात धुवू नको. तेव्हा अद्वैत म्हणतो की त्याने काय फरक पडतो? तेव्हा कला म्हणते की झाले. तर अद्वैत हा अगदी हात धुवून झाल्यानंतर रुमालने आपले हात कोरडे करत असतो आणि दिनकरशी अगदी बोलत असतो की खरंच खूप छान अशी तुमची अप्रतिम अशी मिसळ होती, मला खूप आवडली. आणि खिशातून तो काही पैसे काढतो आणि दिनकरला द्यायला सुरुवात करतो. तर दिनकर म्हणतात की अहो जावई बापू, हे काय करतात, आम्हाला कशाला लाजवतो? तर अद्वैत म्हणतो की अहो असं काय करतात, मी परत येईल ना खाण्यासाठी, पण पैशाला तुम्ही नाही नाही म्हणू शकत नाही. तेव्हा आता दिनकर म्हणतो की मी असं म्हणेल की अहो तुम्ही तर खाण्यासाठी रोज येत जा, आणि जर तुम्हाला आवडली असेल तर घरी मी तुमच्या पार्सल सुद्धा पाठवून देतो, परंतु अशा पैशाचं तुम्ही काही करू नका. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे, पार्सल तुम्ही पाठवा, परंतु बिझनेस, अहो दिनकर खरे हा सुद्धा एक बिझनेसच आहे, व्यवहारात आपलं तुमचं असं काही नसतं, म्हणून अद्वैत पैसे द्यायला लागतो. तर कला म्हणते की अरे चांदेकर, माहिती आहे की तुझ्याकडे खूप काही पैसे आहेत, तू खूप श्रीमंत आहे आणि ते पैसे तू पाकिटात ठेव, नाही द्यायचे. अद्वैत म्हणतो की अगं असं काय, पण अगं काय करते असं? तर कला म्हणते की चल म्हणतेस ना मी तुला.
चल म्हणते ना मी तुला, म्हणून ती अद्वैतच्या हाताला धरते आणि चल असं जबरदस्तीने त्याला तेथून काढत असते. तर आता अद्वैत दिनकरला म्हणतो की मिस्टर खरे परत येऊ आम्ही. तेव्हा मात्र आता दिनकर म्हणत असतो की अगं कले काय करतेस तू, जावे बापूंना ढकलू नकोस ना. कला म्हणते की नाही ढकलत बाबा, आणि बाय बाबा येतो आम्ही. तेव्हा कला म्हणते की आला कुठे पैसे देणारा मोठा. तेव्हा अद्वैत आणि कला गाडीवर बसतात. तर दिनकरला आता अद्वैत बाय बाय करतो. तेव्हा दिनकरला खूप छान असं बरं वाटतं, तो खूप असं आनंदी होतो. त्यानंतर आता रोहिणीला इकडे डाऊट आलेला असतो की ह्या नैनाचं नक्की काय चाललं हे कळल्याशिवाय मी काही आता गप्प नाही बसणार. ह्या नैनाला काही झालं तरी रूम मधून बाहेर काढणं हे खूप गरजेचं आहे असे आता ती ठरवते. ती नैना रूमच्या बाहेर आली तर नक्की ती काय लपवत होती हे मला स्वतः रूम मध्ये गेल्यानंतर कळेलच. आणि तेवढ्यात तेथे अंजू येते. अंजू ही रोहिणीला तेथे ज्यूस ठेवलेला आहे असे सांगते. तेव्हा रोहिणी म्हणते की अंजू तू एक काम कर की तू नैनाला बोलावून घेऊन ये, तिला सांग की मी तिला बोलावलं आहे म्हणून. तेव्हा अंजू म्हणते की हो मॅम. अंजू लगेच नैनाला बोलवण्यासाठी रूम मध्ये जाते. आता रोहिणी म्हणत असते की हो आता मात्र मला नैना ही काय लपवतेस हे समजेल, म्हणून आता रोहिणीचा एक खूप छान असा प्लॅन तयार होतो. तर आता अंजू ही नैनाला घेऊन बाहेर येते. नैना लगेच रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ तुम्ही मला बोलावलत का. रोहिणी म्हणते की हो. अगं नैना तू सतत तुझ्या रूम मध्ये बसून असते, अगं ह्या दिवसामध्ये एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं असतं. अगं तू एक काम कर, तू जरा बाहेर जा, पाय मोकळा कर, तुझा नक्कीच छान असा व्यायाम होईल. तर नैना म्हणते की नाही नको. तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की नैना अगं तुला स्वतःसाठी नाही तर तुझ्या होणाऱ्या बाळासाठी हे सर्व करायचं आहे. आणि हे बघ जर तुझ्या पायाला स्वेलिंग आली तर अवघड होईल, त्यामुळे तू हे कर, माझं ऐक बरं, जा बरं. तेव्हा नैना म्हणते की ओके आणि नैना जायला निघते. तर लगेच रोहिणी म्हणते की अंजू, आणि नैनाला म्हणते की एक मिनिट. तेव्हा रोहिणी अंजूला तिकडे बोलावते. अंजूला म्हणते की नैनाताई बाहेर जाते शतपावली करण्यासाठी, तू तिच्या सोबत जायचं, त्यांची काळजी घ्यायची, तिची शतपावली मोजायची. तर अंजू खुशून हो बोलते. त्यावर आता रोहिणी म्हणते की बरं हे रोज करायचं, आणि नैना ताई जर विसरली तर तू मात्र तिला आठवण करून द्यायची, समजलं ना अंजू मी तुला काय म्हटले. तर अंजू म्हणते की हो, आणि अंजूला जा म्हणते. तर नैना म्हणते की हो हो चल, आणि नैना ही अंजूच्या हाताला धरते आणि दोघी त्या बाहेर जातात. तेव्हा मात्र आता रोहिणी लगेच धावतच नैनाच्या रूम मध्ये काय तिने असं लपवलेलं आहे शोधायला येते. त्यानंतर मात्र आता इकडे कला एका ठिकाणी आलेली असते, अद्वैतीच्या सोबत असतो, परंतु तो कुठे गेला हे माहिती नाही, म्हणून कला ही त्याला चांदेकर चांदेकर असा आवाज देते. परंतु कला विचार करते की येथे आपण का आलो असेल, आणि तेवढ्यात अद्वैत तेथे येतो आणि लगेच कला ही त्याला विचारते की काय रे येथे काय आहे, येथे तर खाण्यासाठी सुद्धा काहीच नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ग 24 तास तू माझं डोकं खात असते, आणि तुला काय म्हणजे असं वाटलं की काय मी सतत 24 तास खाण्याचाच विचार करत असतो का. अगं आपलं काय ठरलं होतं की ज्या जागेवर मी जातो तेथे आपण जायचं म्हणून. अगं मग ते ठिकाण कोणतंही असू शकतं. तर कला म्हणते की हो ते मात्र बरोबर आहे. तर अद्वैत म्हणतो की हो हो हे बघ मी कायम तर बरोबरच असतो. तेव्हा कला ही काही पुटपुटते. तर लगेच अद्वैत म्हणतो की काय ग काय म्हणालीस. तेव्हा कला म्हणते अरे काही नाही फक्त पुटपुटले चुकले. तर लगेच अद्वैत म्हणतो की तेच तर, एकतर तू चुकतेस किंवा चुकते, बाकी तुला काही जमत नाही, तुझं काही माझ्यासारखं आहेस का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी कोण आहे हे तुला माहिती आहे ना. तर कला म्हणते की हो माहिती आहे, माझं पाठ आहे, पण मला आता हे सांग की येथे आपण का आलो. आणि आता अद्वैत त्या कट्ट्यावर अगदी पाय सोडून त्यात बसतो. तेव्हा आता कलाला हात देतो. कला म्हणते की अरे हळूच अरे जरा खोलच आहे. अद्वैत म्हणतो की ए अगं बस. कला विचारत असते की अरे आपण येथे का आलोस. अद्वैत म्हणतो की अगं बस तर खरी, मग सांगतो तुला मी सगळं काही. आणि तो कलाच्या हाताला धरून तिला अगदी व्यवस्थित खाली बसवतो आणि कलाला लहानपणीच्या गप्पा सांगायला सुरुवात करतो की हे बघ तिकडे आमची स्कूल असायची आणि हा आमचा कट्टा, कारण आम्ही या कट्ट्यावर कायम बसायचो. कशी वाटली तुला ही जागा, आणि आमची स्कूल येथे मागे होती या साईडला, आणि कुणाला कळू नये म्हणून आम्ही येथे येऊन बसायचो. भरपूर असा आम्ही टाइमपास येथे करायचो. सगळे मित्र आम्ही येथे बसलेलो असायचो. इतकी टिंगल टवाळणी आम्ही करायचो, एकमेकांना ओरडायचं सुद्धा. आणि स्कूलमध्ये जर काही कोणतेही शिक्षक ओरडले असतील तर आम्ही एकमेकांना समजून सुद्धा सांगायचो, आणि कधी कधी अभ्यास सुद्धा खूप करायचो. तर कलाला सुद्धा हे सर्व ऐकत असताना खूप असं हसायला येत असतं. आणि खूप जास्त गंमत केव्हा यायची तुला माहिती आहे का, जेव्हा प्रायव्हसीसाठी येथे कपल्स यायचे त्यावेळेस मात्र आम्ही त्यांची अशी उडवायचो, इतकी टर उडवायचो.
तर कला म्हणते की काय, आणि कलाला खूप असं हसायला येतं आणि द ग्रेट अद्वैत चांदेकर लोकांची टर उडवायचा. अद्वैत म्हणतो की काय तुला माहिती नाही की मी हे सर्व करू शकतो. तर कला म्हणते की हो हो मला माहिती आहे, अंदाज तर आला मला. दिवे आगरला, जंगलात अडकलो होतो तेव्हा किती घाबरवलं होतं तू मला, माझी किती मस्करी केली होतीस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय इतक्याशा मस्करीवरून तुझी वाट लागली. अगं खरे अजून कसं आहे हे खरं मी तुला माहितीच नाही. जर मी माझ्या खऱ्या रूपात आलो तर तू भोकाड पसरवशील. तेव्हा कला म्हणते की हो ना आलीच माझ्या लक्षात. आणि पण खरंच चांदेकर अरे ही जागा खरंच खूप मस्त आहे बरं का, खूप अशी शांत सुद्धा आहे. म्हणजे हे बघ ना कपल्सला हवी तशी. अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि परत खरे काही असं सुरू करू नकोस. तेव्हा कला म्हणते की मी काही सुरू नाही करत. आणि काय रे तू सगळं काही स्वतःला लावून घेतोस, मी आपल्याबद्दल नाही बोलत. तेव्हा अद्वैत म्हणतो की कपल्स बद्दल बोलत होती, मग ठीक आहे. तर कला म्हणते की हे बघ चांदेकर अरे ही जागा तुझ्या आवडीची आहे. अरे काय रे मग तू एखाद्या तुझ्या आवडत्या व्यक्तीला इथे घेऊन आला की नाही अजूनपर्यंत. तेव्हा अद्वैत म्हणतो की कोणाला. तर कला हसते आणि म्हणते की अरे गर्लफ्रेंडला, एखाद्या आवडत्या मुलीला. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही काय ग, माझी काही गर्लफ्रेंड वगैरे कोणी नव्हतं. तेव्हा कला म्हणते की काही काय, अरे माझा तर विश्वासच नाही बसत, खरं सांग बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी खरं सांगतो. म्हणून कला ही जोरात चिमटा घेते. तर अद्वैत ओरडतो की ए खरे वेडी आहेस का. तर कला पुन्हा गुदगुल्या करते. तर अद्वैत म्हणतो की हे पग गुदगुल्या करू नको. कला ही जोरजोराने हसते आणि लाजतोस काय. तर अद्वैत म्हणतो की मी कशाला हसू कशाला लाजू. तेव्हा कला ही म्हणत असते की चांदेकर अरे खरंच सांग. तर अद्वैत म्हणत असतो की अगं मी तुला खरंच सांगतो, मी तुला खरंच सांगतोय. आणि आता तो लगेच कलाचा हात धरतो आणि तू पडशील खरे, मी तुला खरंच सांगतोय. कला ही लगेच अद्वैतने तिचा हात पकडल्यानंतर कला ही अगदी रोमांटिक होऊन त्याच्याकडे पाहायला सुरुवात करते. तेव्हा अद्वैतने तिचा हात पकडलेला असतो. तर अद्वैत तिला म्हणत असतो की हे बघ अगं मी तुला खरं सांगतो की माझ्याबरोबर पहिली येथे आलेली मुलगी फक्त तूच आहे. तेव्हा कला ही त्याच्याकडे खुशून बघतच असते, कारण अद्वैतने तिचे हात पकडलेले असतात. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणत असतो की अगं सांभाळ जरा स्वतःला, पडशील नाही तर तू. तेव्हा अद्वैत हा कलाचा हात सोडतो. पण कला म्हणते की अरे माझा मुद्दा आहे, पण अरे असं कसं होऊ शकतं. अरे म्हणजे तू एवढा हँडसम गोरागुंटा आणि त्यातून तू श्रीमंत, तुझ्या मागे तर मुलींची रांग असेल आणि तुला तर चान्सेस होता गर्लफ्रेंड बनवायचा. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो माझ्या मित्रांच्या गर्लफ्रेंड असायच्या आणि त्यांचा फोकस कायम त्यांच्यावर असायचा, परंतु माझा फोकस मात्र माझ्या अभ्यासावर असायचा. तेव्हा कला खुश होते आणि चांदेकरला म्हणते की चांदेकर अरे आपण एक खेळ खेळूयात. तर अद्वैत म्हणतो की काही काय ग, काहीतरी तुझा असा पकाऊ गेम असेल त्यामुळे मला नाही खेळायचं. तेव्हा कला म्हणते की हे बघ आपण हा खेळ खेळू आणि मग शांत बसूयात, चालेल ना तुला. त्यावर आता अद्वैत म्हणतो की जर मी नाही म्हणालो तर तू काही ऐकणार तर नाहीच. त्यावर आता कला लगेच खुश होऊन म्हणते की बरोबर, अरे तू पहिलंच उत्तर आता बरोबर दिलं, त्यामुळे आता मात्र खेळ हा सुरू होईल. आपण आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये टोकाचा वेडेपणा कधी केला असं आपण एकमेकांना सांगायचं. तेव्हा अद्वैत म्हणतो की असं का. तर कला म्हणते की अगोदर मी सांगते. आणि एकदा गुंड्याच्या डोक्यामध्ये तिच्याच एका मैत्रिणीच्या बहिणीने चिंगम लावलं होतं आणि जेच मी तिच्याशी जाऊन भांडायला सुरुवात केली, कारण ती घरी आली होती, कारण ते चिंगम निघता निघेना, त्यामुळे मला मात्र जाम असा राग आला होता आणि मी गेले तिच्या घरी आणि तान मी तिच्याशी भांडायलाच लागले डायरेक्ट. तेव्हा अद्वैत हसतो आणि म्हणतो की बरोबरच आहे, कारण भांडण केल्याशिवाय तुला जमतं तरी काय आणखी, भांडकुदळ कुठली. त्यावर आता कला पुढे सांगते की अरे काही केलं तरी हे भांडण काही संपत नव्हतं. शेवटी आई आली. तेव्हा अद्वैत विचारतो की मिसेस खरे. तर कला म्हणते की हो आईने सुद्धा खूप असं समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही तर नाही, मी काही थांबायला तयारच नव्हते. मग शेवटी बाबा आले, बाबांनी समजूत घातली आणि तेव्हा कुठे मात्र ते प्रकरण आता निवळलं. त्यावर आता अद्वैत म्हणतो की त्या मुलीला शेवटी असं झालं असणार की कुठून या मुलीला मी चिंगम लावलं म्हणून, कारण तू खूप डेंजरस आहेस ग. तेव्हा कला ही अगदी खुश होऊन हसते आणि अद्वैतला म्हणते की आता माझं झालं, तू सांग तुझ्या लहानपणीचा अनुभव. त्यानंतर आता अद्वैत सांगायला सुरुवात करतो की जेव्हा आम्ही 10वीला होतो आणि आमचा एक जे काही मित्र आहे तो त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येथे येणार होता हे आम्हाला समजलं होतं, आणि त्यावेळेस मात्र आम्ही येथील दादा होतो, येथे येऊन आम्ही टाइमपास करायचो आणि तो मात्र येथे त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येणार होता. आणि आम्हाला कळता क्षणी आम्ही काय केलं, आम्ही सगळ्यांनी जे काही आहे तर पोलिसांची गेटअप तयार केलो आणि ते कपडे घातलेत आणि येथे सर्व काही तयारी केली. आणि कोण आहे मी, ग्रेट चांदेकर आहे ना, त्यामुळे सगळी काही तयारी परफेक्ट केल्याशिवाय मी काही अगदी ऐकायला तयार नाही. तर कला म्हणते की हो ना, म्हणजे तेव्हापासूनच तू असं आहे. तर त्यावर आता अद्वैत हसून म्हणतो की पुढे ऐक ना काय झालं.
कारण आम्ही आता येथे आलो आणि येथे आल्यानंतर मात्र तो खूप घाबरला आणि ही जी काही मुलगी होती ना त्याच्यासोबत, तर सगळ्यात अगोदर आम्ही तिला म्हटलो की तू घरी जा आणि त्या मुलाला आम्ही पकडलो कारण ती तर निघून गेली होती आणि त्या मुलाला पकडण्याच्या अगोदरच तो आम्हाला इतका घाबरलेला होता आणि त्याचं ते घाबरलेलं बघून आम्हाला मात्र खूप असं हसायला येत होतं, परंतु आम्ही मात्र ते कंट्रोल केलं आणि नंतर काय झालं शेवटपर्यंत त्याला काही कळलं नाही की आम्ही आहोत म्हणून. त्यावर आता कला हसून विचारते की अरे पण त्याला कळलं कधी? तर अद्वैत म्हणतो की आमच्या एका मित्राने माती खाल्ली होती, त्याने मग त्या मित्राकडून पैंज घेण्याचं ठरवलं म्हणून त्याने त्या मित्राला पैसे मागितले आणि तेथे मात्र त्याला डाऊट आला आणि दुसरं म्हणजे ती मिशी आहे ना मिशी, ती अशी थोडीशी बाजूला सरकली होती आणि त्या मात्र त्याला आता पूर्णपणे खात्री तर पटली होती. शेवटी त्याने आम्हाला पकडलं आणि अशी धमाल आली होती की काही हसायला आम्ही इतकं हसलो होतो, परंतु त्या मित्राकडे बघून तो असा थरथर कापत होता. तेव्हा आता कलाला खूप असं हसायला येत असतं. त्यानंतर मात्र आता रोहिणी ह्या लगेच नैनाच्या कपाटात येते आणि नैनाने कपाटात नक्की काय लपवलं हे शोधायला सुरुवात करते. तेव्हा रोहिणी ही कपाट उचकता नैनाची पर्स हातात घेते आणि एवढं ही मुलगी काय लपवत असेल. तेव्हा आता पर्स ठेवून देते आणि परत ते कपड्यांखाली काहीतरी चेक करते. तेव्हा आता जे काही रिपोर्ट्स तिच्या हाती लागतात तर ती म्हणते की नक्की हे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट असतील. तेव्हा मात्र आता जेव्हा काही ती प्रेग्नन्सीचे रिपोर्ट चेक करते तर तिला धक्काच बसतो. हॉट म्हणजे नैना प्रेग्नेंट नाही असं आता रोहिणीला समजतं. एवढं मोठं खोटं मला तर असं वाटलं होतं की 4 पावलं तू पुढे असतील, पण नाही. अगं नैना तू तर अख्खी उडी पुढे टाकली, मला फसवलंस, माझ्या राहुलला तू फसवलं. नैना तू खोटं बोललं आणि ते सुद्धा माझ्याशी. अगं मी तुला अशी सळ करेल की तू कोण होते हे विसरशील. आणि आता काय झाली ते थांबच, मी काय करते ते म्हणून रोहिणी आता ते रिपोर्ट घेते आणि खाली जायला निघते, परंतु पुन्हा स्वतःला थांबवत आणि 1 मिनिट रोहिणी, अगं तुला तर चान्स हवा होता की +1चा चान्स आणि हाच तो चान्स आहे आणि जर भावनेच्या भरात तू वेडेपणा केला तुझ्या हातातील मात्र आयती संधी निघून जाईल. एकीने चूक केली पण दोघींना सुद्धा घराच्या बाहेर काढण्याचा हाच खूप मोठा चान्स आहे आणि हा मोठा मार्ग आहे. त्यामुळे आता मात्र ह्या रिपोर्टचा सुद्धा फायदा कलाच्या साठी सुद्धा करायला हवा. म्हणून आता रोहिणी डायरेक्ट राहुलला फोन करते आणि आत्ताच्या आत्ता घरी ये असे म्हणते. अरे काय म्हणून काय विचारतो, लगेच घरी ये तू, मला तुझ्याशी बोलायचं. तेव्हा मात्र आता रोहिणी त्या रिपोर्ट्स कडे पाहत असते आणि राहुलला मात्र ती आता हे सर्व सांगायचं ठरवते. त्यानंतर मात्र आता इकडे कला ही गप्पा करत असते. खरंच खूपच सुंदर आणि शांत अशी जागा आहे ही. तेव्हा अद्वैत म्हणतो की सुंदर नाही, खूप अशी भारी जागा आहे ही. काय आहे तुला माहिती आहे का, सगळं काही कंस्ट्रक्शन वगैरे सुरू झाले आणि हा सर्व काही पसारा वगैरे आहे ना तो सर्व काही येथे आणून टाकला, त्यामुळे येथे मात्र अगदी आता भांडार झाले. त्यावेळेस मात्र अगदी सगळं काही असं वेगळं अगदी मनमोकळे प्रमाणे असायचं आणि तेवढ्यात मात्र आता एक जो काही बाईकवर अद्वैतचा मित्र असतो तो कलाच्या अंगावर गाडी घेऊन येतो. तेव्हा आता कला खूपच घाबरते. अद्वैत एका हाताने कलाला असा मागे लोटतो आणि तो अद्वैत काही आपल्या मित्राला ओळखत नाही. तेव्हा आता तो अगदी रागाने त्याकडे पाहत असतो. अद्वैत त्याच्याकडे पाहतो आणि तो अद्वैतकडे पाहत असतो आणि कलाही त्यांच्याकडे पाहत असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ते दोघही मित्र एकमेकांना ओळखतात. तर तो मित्र म्हणतो की अरे किती वर्षांनी भेटतो. तर अद्वैत आता आपल्या कलाची ओळख करून देतो आणि सांगतो की ही माझी बायको. तर कला ही खूप खुश होते आणि त्या मित्राला नमस्कार करून मनात म्हणते की खरंच चांदेकरने माझी ओळख बायको अशी करून दिली. तेव्हाही कला खुश होत असताना मात्र आता सरोजची जी काही गाडी आहे तर ती समोरून येते. तर लगेच अद्वैत आडवा होतो. अहो थांबा, टायर मध्ये हवा आहे का तुमच्या, खोटं वाटतं ना तुम्हाला, त्यांना विचारा. तर सरोज रागाने आता अद्वैत आणि कलाला तेथे पाहते आणि जोरात अद्वैतवर ओरडते. तेव्हा कला आणि अद्वैत दोघेही खूप घाबरतात कारण सरोज तेथे आलेली असते. त्यानंतर मात्र आता रोहिणी राहुलला हे सर्व घरी आल्यानंतर सर्व काही ते प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहे ते दाखवते. तर रोहिणी म्हणत असते की राहुल, अरे हे जे काही आहे ते आपल्याला अगोदर जर समजले असते तर राहुल लगेच म्हणतो तिचा गेम आपण अगोदरच केला असता आणि त्या कलाचा सुद्धा. तर रोहिणी म्हणते की आता मात्र आपल्याला तो प्लॅन, तर अद्वैत हा राहुल म्हणत असतो की एकदम फुल ऑफ प्रूफ करायचा. रोहिणी आणि राहुल मात्र आता या संधीचा फायदा घेऊन नैना आणि कला या दोघींना कसा काही टेन्शन देतात आणि कला मात्र आता या सगळ्यातून नैनाला कसं धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.